कर्तृत्व कर्म, आत्ताच्या भाषेत त्याला क्लब असं म्हणायचं नाही, पत्ते खेळायचं ठिकाण. हो, पूर्वी त्याला जुगार म्हणायचं आहे का नाही. पांडवांनी जुगार खेळला म्हणूनच त्यांची ती गत झाली का नाही. जुगार काय चांगला आहे का महाराज? एवढं महाभारत घडलं जुगारामुळे घडलं का नाही. हो, पण आजही जुगार खेळतात माणसं. हो, त्या पांडवांचा जुगार चालायचा महाराज कौरव आणि पांडवांमध्ये. आणि तो शकुनी मामा कवड्या टाकायचा, कवड्या. तो शकुनी मामा शकुनीच होता महाराज. हो, कारण तो बदला घ्यायला आलेला होता. हो, शकुनी मामा धृतराष्ट्रानं शकुनी मामाचे 99 वाचणारे त्याचे भाऊ धुरात कडून मारले होते, असं चिंतन आहे त्याचं. ते सुद्धा 100 जण होते, त्यातले 99 मारले आणि शकुनी हा 100वा एकटा जिवंत राहिलेला होता. त्यानं आपल्या 99 भावाचं प्रेत बघितलं, दुःख झालं, त्याला राग आला. त्यानं हातामध्ये सुरा घेतला आणि आपली मांडी टरकन फाडली की माझे हे 99 भाऊ मारले किंवा 100 भाऊ मारले, मी सुद्धा याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. पण खून म्हणून त्यानं मांडी फाडली होती महाराज. तो लंगडा नव्हता, स्वतः लंगडा, खून आठवण म्हणून त्याला आपली मांडी फाडली होती, असं त्या शकुनी मामाचं चिंतन आहे. म्हणून तो इकडं बदला घेण्याकरता आला होता. आणि म्हणून हे 100 कौरवाचे भाऊ असणारे पांडवाचे भाऊ त्यानं मारले होते, असं चिंतन आपल्याला ऐकायला मिळतं. म्हणून जुगार हा वाईट आहे महाराज, पत्ते खेळणं वाईट आहे. म्हणून हे असणारं ठिकाण कलीला दिलं, म्हणून तिथं कली राहतो. म्हणून जुगार माणसानं जीवनात खेळू नये.